नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2चा या व्हिडिओमध्ये चौथा प्रश्न सोडवणार आहोत। आपण आतापर्यंत 3 प्रश्न वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। त्या प्रत्येक प्रश्नाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत। सोडवूया। येथे आपणास 2 नंबर दिलेले आहेत आणि त्या 2 नंबरमधील कोणतेही 3 रॅशनल नंबर फाइंड आउट करायचे आहेत। सोडवूया। 0.3 and -0.5 आपण नंबर लाईनवर ज्याप्रमाणे नंबरची अरेंजमेंट असते, म्हणजे निगेटिव्ह नंबर आधी आणि नंतर असतात पॉझिटिव्ह नंबर, त्याप्रमाणे आपण ह्या 2 नंबरमधील नंबरची अरेंजमेंट करू। म्हणजे -0.5 नंतर काय येईल, -0.4 -0.3 -0.2 -0.1 नंतर 0 नंतर 0.1 प्लसमध्ये येतील आता हे, नंतर 0.2 0.3 0.4 आणि 0.5। तर आपणास 0.3 आणि -0.5 या 2 नंबरमधील कोणतेही 3 रॅशनल नंबर्स आपणास लिहायचे आहेत। तर ह्या 2 नंबरमध्ये अनंत म्हणजे इन्फिनाइट अनंत रॅशनल नंबर असतात। समजा 1 आणि 2 हे 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहेत, पण या 2 नंबरमध्ये कितीतरी नंबर आहेत। म्हणजे 1.01 हा ह्या 2 नंबरच्या दरम्यानच येईल, 1.99 यांच्यामध्येच येईल, किंवा 1.001 याच्यामध्येच येईल, 1.512 हा नंबर पण यांच्या दरम्यान येईल। म्हणजे ह्या 2 पॉईंटमध्ये म्हणजे 2 रॅशनल नंबरमध्ये आता हे इंटिजर्स आहेत, 1 आणि 2 इंटिजर्स आहेत, पण इंटिजर्स हे रॅशनल नंबर असतात, कारण इंटिजर्सला आपण m/n या फॉर्ममध्ये लिहू शकतो। आता 2 म्हणजे 2/1 म्हणजे हा झाला रॅशनल नंबर। म्हणजे इंटिजर्स हे रॅशनल नंबर असतात, त्यांचा आलेलं डेसिमल फॉर्म हा पण रॅशनल नंबर असतो। म्हणजे आता -0.5 या नंबर आणि 0.3 या 2 नंबरमधील एवढे आपणास रॅशनल नंबर लिहिता येतील। तर -0.4 पण होईल, -0.3 पण आहे, आपलं 0.2 पण होईल, 0.1 पण होईल। फक्त 3च लिहायचे आहेत। कोणतेही आपण 3 नंबर लिहिले तरी आपला आन्सर बरोबर येईल, कारण प्रत्येकाचा आन्सर इथं वेगळं येणार आहे, कारण खूप नंबर असतात। कोणते विद्यार्थी हे 3 घेतील, कोणते विद्यार्थी हे 3 घेतील, त्यामुळे सर्वांचे आन्सर मॅच होणार नाहीत। याप्रमाणे आन्सर काढता येईल आपणास। दुसरा प्रश्न, पॉईंट नंतर आपण या नंबर नंतर किती जरी 0 वाढवले तरी काही फरक पडत नाही, त्यामुळे या -2.3 ला आपण असं लिहू शकतो, -2.300 आणि ह्या -2.33 ला आपण 1 0 वाढू शकतो। म्हणजे पॉईंट नंतर हे 3 नंबर झालेत आणि पॉईंट नंबर हे पण टोटल 3 नंबर झालेत। आता आपणास म्हणजे ही रेंज लिहिता येईल आपणास, -2.300 नंतर -2.301 -2.302 असं कंटिन्यू लिहिता येईल आपणास। कुठपर्यंत, 30 पर्यंत, -2.303 असं कंटिन्यू लिहू शकतो आपण। नंतर येईल आपला -2.025 ओके। नंतर असं कंटिन्यू आपला लास्टचा नंबर काय येईल, -2.330 म्हणजे 300 पासून आपण 330 पर्यंत अशी अरेंजमेंट केलेली आहे। आपणास -2 हा नंबर आणि -2.330 या 2 नंबरमधील यापैकी कोणतेही 3 नंबर लिहिले तरी आपला आन्सर बरोबर येईल। समजा -2.310 म्हणजे 31 लिहू शकतो आपण, -2.320 20 लिहिता येईल, -2.325 25 पण येईल, -2.304 पण लिहिता येईल। ओके, असे कोणतेही 2 काढता येतील।
हां, आपणास जर या 2 नंबरमधील सेंटर पॉईंट काढा म्हणले असते तर आपण कसं केलं असतं मग, या 2 नंबरचे ॲडिशन आणि त्याला 2 ने डिवाईड केलं असतं. मायनस समजा 5 आणि 10, 5 आणि 10 या 2 नंबरमधील जर सेंटर पॉईंट काढायचा असेल तर आपण काय करतो, 5 + 10 आणि 2 ने डिवाईड करतो, म्हणजे 15 होतील आणि बाय 2 म्हणजे 7.5 येईल. म्हणजे ह्या 2 नंबरमधील सेंटर पॉईंट कोणता येईल, 7.5चा. पण आपणास सेंटर पॉईंट विचारला नाही, त्यामुळे आपण हे कोणतेही लिहू शकतो. नेक्स्ट येथे 5.2 अँड 5.3 म्हणजे 2 आणि 3 फक्त 1चा डिफरन्स आहे. आपणास नंबर जास्त येण्यासाठी आपण एक 0 इथं हे करू, म्हणजे 20 आणि 30 होईल. म्हणजे 20 आणि 30चा आपण अरेंजमेंट करू शकतो. म्हणजे 5.20ला 5.2ला आपण 5.20 करू अँड 5.30. पॉईंटच्या नंतर जे नंबर आहे त्या नंबरनंतर किती 0 वाढवले, समजा 5.3 होतं, तर यानंतर 0 किती वाढवले तरी काही फरक पडत नाही. पण 5 पॉईंट ह्या पॉईंटनंतर येथे 0 वाढवले आणि हा 3 येथे दिला तर फरक पडतो, असं नाही करता येत. आता समजा 5.3 तर पॉईंटच्या नंतर जे अंक आहेत त्यानंतर 0 वाढवले तरी काही फरक पडत नाही, किंवा पॉईंटच्या अलीकड या नंबरच्या अलीकड या साईडला जरी संख्या वाढवल्या 0च्या तरी काही फरक पडत नाही. समजा 3.5 असा असेल तर आपण 3.50 असंही लिहू शकतो, किंवा 3.50 असंही लिहू शकतो, किंवा असंही लिहिता येईल, किंवा असंही लिहिता येईल, काही फरक पडत नाही. म्हणजे या साईडला वाढवावं लागतील लेफ्ट साईडला आणि ह्या पॉईंटच्या राईट साईडला. त्याप्रमाणे आपण येथे 5.2ला 5.20 केलेला आहे आणि 5.3ला 5.30 केलेलं आहे. म्हणजे ह्या नंबरच्या राईट साईडला वाढवल्यात. पॉईंटनंतर जो नंबर येईल त्याच्या राईट साईडला आपण 0 वाढवलेले आहेत. म्हणजे आता 5.20 अँड 5.30 यामध्ये आपण इन्क्रीजिंग ऑर्डरचा आपण क्रम करू. 5.20 होईल, 5.21, 5.22 होईल, नंतर 5.23, 5.30पर्यंत घ्यायचे आपणास. 5.24, 5.25, 5.26 असं कंटिन्यू लिहिता येईल आपणास 5.30पर्यंत. आपणास 5.30 हा नंबर आणि 5.20 हा नंबर या 2 नंबरच्या दरम्यान असणाऱ्या संख्या लिहायच्यात आपणास. कोणत्याही लिहू शकतो आपण. आता कोणती लिहिता येईल, 5.21 लिहिता येईल. ओके, 5.22 लिहिता येईल. फक्त 3 नंबर सांगितलेत आपणास. 5.23 पण लिहिता येईल, 5.25 पण लिहिता येईल, 5.27 पण लिहिता येईल. फक्त 3च सांगितले आपणास. नेक्स्ट 0.5, 0.6 हे डिफरन्स 1चाच आहे. आपण 10चा करू, म्हणजे इथे 0 आणि इथे 0 ॲड करू आपण, म्हणजे 50 आणि 60 होईल. म्हणजे आपणास 10 नंबर लिहिता येतील. -4.50 कन्सिडर करू या नंबरला आणि या नंबरला, अँड -4.60 काहीच फरक पडत नाही. आता आपल्यास लिहिता येईल आता -4.50, -4.51, -4.52 अप टू 60पर्यंत, -4.53, -4.54, -4.55, -4.56 अप टू -4.60पर्यंत कंटिन्यू करता येईल. आपणास हा नंबर आणि हा नंबर याच्या दरम्यान असणाऱ्या संख्या कोणत्याही लिहिता येईल. म्हणजे आन्सर काय येईल आपलं, -4.51 पण येऊ शकते, -4.55 हा पण नंबर आहे, आणि -4.58 पण होईल, -4.59 पण होईल. याप्रमाणे कोणतेही 3 नंबर लिहिता येतील. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.